नाही, प्रकाशरावांच्या मार्गदर्शनाखाली मी अनेक वर्ष म्हणजे 2014 ते प्रकाशरावांच्या 2018पर्यंत मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलो आहे एक कार्यकर्ता म्हणून। एक कामाची पद्धत, विकासाचं विजन आणि सर्वसामान्य जनतेशी कसं वागावं, कसं बोलावं आणि सर्वसामान्य जनतेची कशी सेवा करावी ही प्रकाशरावांनी थोडंसं मला शिकवलेलं आहे। मी म्हणत नाही जास्त खूप काही शिकलो त्यांच्याकडून, त्यांच्याकडे असलेल्या थोडेफार गुण आम्हाला शिकायला मिळाले। कालावधी अल्पावधी होता परंतु त्याच्यातून घडलो आहे आणि घडत त्यांच्या मार्गदर्शन म्हणजे त्यांचं आज नतमस्तक होण्यामागे कारणच एक की थोडंसं काय होईना त्यांची माझ्यावर गुरुप्रमाणे कृपा झाली आणि त्या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाने मी घडलो म्हणून आज त्यांच्या कार्यालयात मी नतमस्तक झालो, त्यांचे आशीर्वाद घेतले। एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की तळवडा गावामध्ये अनेक विकास कामं ही प्रकाशरावांनी केली आणि त्या प्रकाशरावांच्या मार्गदर्शनाखाली घडलो। तशीच त्यांची जी काय कार्य आहे ते पुढे घेऊन जाण्याची माझी मानसिकता आहे किंवा माझं ध्येय आहे की ज्या पद्धतीने प्रकाशरावांनी ह्या तळवड्यासाठी अहोरात्र झटले, त्यांनीसुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं। अनेक वर्ष त्यांच्याकडे ग्रामपंचायतीतल्या सहकार क्षेत्रात दबदबा ठेवला, तर अनेक त्यांचे सहकारी माझ्यासोबत आहेत, ते आज सहकार क्षेत्रात आहेत, त्यांचा वारसा ते जोपासत आहेत, त्यांचं समाजसेवा ते कार्यरत ठेवत आहेत। परंतु या ठिकाणी सामाजिक कार्यात एक त्यांचा जो राजकीय वारसा होता त्यांचा मुलगा आज सांभाळतो आहे। आज आम्हीसुद्धा त्यांचे सहकारी म्हणून पुढे नेण्याचा प्रयत्न करू आणि तळवड्याचा त्यांच्या जसं त्यांचं एक उद्दिष्ट होतं, ध्येय होतं की माझ्या तळवड्याचा विकास झाला पाहिजे, माझ्या तळवड्यातले प्रश्न सुटले पाहिजे, तेच प्रश्न तेच अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याचा येणाऱ्या काळात आम्ही प्रयत्न करणार आहोत।